श्रावण ओला मातीचा गंध नागपंचमीचा पवित्र हा बंध बहिणीचे नयन भावाच्या ध्यानी उपवासाची ही मूक कहाणी नागपंचमीचा पवित्र हा बंध। हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू। तर आज नागपंचमी आहे। नागपंचमीच्या माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। माझ्या यूट्यूब फॅमिली जी काही झालेली आहे त्यांना सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा। आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की जानूने आज पूजा किती छान केली होती आणि हा दुपारनंतरचा व्हिडिओ आहे। तर कालचं सकाळचं मी शूट थोडंसं तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे। आणि जानूने खरंच खूप छान प्रकारे ना पूजा वगैरे केली होती। आरुने ना आमच्या मातीची टिकलाची पिंड वगैरे बनवून आणली होती, ती पण छान तिनं केली होती, त्यामुळे त्याची मी पण पूजा केली। म्हणलं असं बाहेर टाकायला नको, तर त्यामुळे त्याची मी पूजा केली छान प्रकारे। मी नाही केली, जानूनेच केली आणि उत्तम प्रकारे तिनं पहिल्यांदा अभिषेक उंबरठा पूजन आणि ते आता जमायला लागले करतीये बऱ्यापैकी। म्हणून मुलगी असावी असं म्हणतात की माझा अर्धा भारती ओढते, घरी असले की करायचा प्रयत्न करते देखील थोडंफार, त्यामुळे मुलगी असावी। ज्यांना कोणाला मुलगी नाही आहे त्यांना त्याची खंत असेलच। तर आता बघा हा दुपारचा व्हिडिओ म्हटलं ना तर करंजा बनवलोय आम्ही, उकडीच्या करंजा, आणि अक्षरशः कंटाळा आलाय मला आता खरोखर, आणि ती एकटीच बनवायला लागली बघा। दाखवते तुम्हाला। आणि तिनं माझ्यापेक्षा ना खूप मस्त करंजा बनवलेत, मला जमेनत। मी विचार कराल तर तिला जमायला की मला का जमेनत, तर तिनं छान केलेत, तुम्हाला दाखवते, शेअर करते मी। तर हे बघा तिने मस्त अशा ना करंजा केलेल्या आहेत, आणि करंजांना ना साईडनं जे चिरणं असतं ना आपल्याकडे, चिरण्यांना सुद्धा कट केले बघा तिने। हे बघा सगळी थोडे उकडायला टाकले होते। आणि हे माझ्याकडे असं इडलीचं छोटंसं भांडं आहे, त्याला सीट वगैरे पण आहे बघा, सीट देतं ते। आणि थोडे आम्ही उकडायला टाकले होते, छान असे उकडले बघा ते पण। तर मी थंड करायला काढून घेते, आणि एका प्लेटमध्ये भरपूर असे बसतात, ते पण काढते। काय काय आणि तिने काय करून ठेवलंय। तर इकडे बघा ताईंनो, माझा एक घाणा ऑलरेडी तयार झाला होता आणि दुसरा मला अजून ठेवायचा होता, आणि त्या प्लेटमध्ये चांगलं उकडून निघालेत माझे जे कानवले आहेत। तर ती मी तुम्हाला प्रोसेस सांगते की मी कुठल्या प्रकारे म्हणजे ते कानवले बनवले। तर तुम्ही कुठल्या प्रकारे बनवता ते माहीत नाही, पण माझी पद्धत मी तुम्हाला सांगते। तर एक पातेलं घेतलं होतं मी, त्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं, पाणी म्हणजे एक तांब्याहुल इतपत ठेवलं होतं बघा। आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालणार, मीठ घातल्यानंतर थोडंसं तेल घालणार आहे, जेणेकरून काय होईल पिठाला म्हणजे पीठ आपण ज्या वेळेला गरगडतो ना त्याच्यामध्ये तर चिकटणार नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल देखील घातलेलं आहे। आता त्या पाण्याला उकळी यासाठी ना मी झाकण लावून देणार। तोपर्यंत इकडे अर्णवला मी एक काम लावलं होतं की मिक्सरवरून तू मला ते हे आहे ना बारीक खोबरं करून दिलं होतं, ओलं खोबरं त्याला, तर ते मी त्याला सांगितलं होतं वाटण करून दे म्हणून बारीक करून। आता कोणाला आठवत असेल तर बघा आपल्या लहानपणी कसं असायचं बघा की मला वाटते 10तल्या 2 घरामध्येच ना मिक्सर वगैरे असायचे। आणि माझ्या लहानपणी, मला खूप लहानपणी, माझ्या लहानपणी ना मला वाटते त्या आमच्या घरी पण मिक्सर नव्हतं त्यावेळेस, आणि मिक्सर जरी असला तरी खूप सांभाळून म्हणजे बायका वापरायच्या त्यावेळेला। आता आपण कसं पण वापरतोय, पण त्यावेळेला असं वापरत नव्हत्या। खोबरं वगैरे म्हणजे घालायचं लागलं म्हणजे मिक्सरवरती वाटायचं झालं ना अजिबात वाटत नव्हत्या, कारण काहीतरी होईल भांड्याला, भांडं खराब होईल, त्यांचं बरोबरच आहे थोडा, कुठली गोष्ट चांगल्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे। पण आता आपण कसं पण वापरतोय, काय काय होते म्हणून आता काय रिपेअरी करणारे पण जागोजागी आहेतच। तर त्यावेळेला बघा दिवाळीत देखील ना आम्ही दिवसभर सुट्टी असायची, तर करंजा वगैरे आपण दिवाळीत बनवतो ना तर दिवसभर आम्ही ते किसत बसायचो, कुणाला आठवतं का बघा। आणि हे पण ओलं खोबरं पण असू दे ते बारीक किसून घ्यायचो आपण हाताने, आणि त्याची किसलेल्या खोबऱ्याची ना चवच वेगळी होते। आणि आता मिक्सरवरती फिरवतो, इझी झाले सगळ्या गोष्टी, पण ह्या खोबऱ्याची आणि त्या खोबऱ्याची चव मात्र वेगवेगळी असेलच मला तर वाटतंय। तर असो, इकडे मी जे खोबरं वाटून घेतलेलं आहे ना बारीक करून, तर त्याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे। आधी ते मी कढईमध्ये ठेवून थोडंसं तेल घातलेलं आणि थोडंसं भाजून घेतलेलं, त्याच्यानंतर मी गूळ ॲड केला, आणि गुळामध्ये आता ते चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चांगलं पूर्ण गूळ वितळेपर्यंत ना ते सारण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे छानसं शिजवून घेतले, पूर्णपणे गूळ वितळलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं वेलदोडे मी घातलेले आहेत, आणि ते चांगलं थंड करून घेतलं। ते थंड होते तोपर्यंत उकड जी थंड झाली होती थोडीशी, म्हणजे नॉर्मली कोमट करून घेतली होती, कारण ते मळताना ना आपल्या हाताला भाजू शकतं, त्यामुळे आता मी पाण्याचा हात लावून ना चांगलं ते मळून घेणार आहे। मळल्यामुळं काय होते, पीठ सॉफ्ट होते, आणि मग ते करंजा वगैरे हाताने बनवताना ना म्हणजे चांगल्या होतात, मग ते असं तडा वगैरे जात नाही त्यांना, त्यामुळे चांगलं जितकं मळेल आपण चांगलं ना तितके ते चांगलं होतात।
तर असतो आज पहिला श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवार नागपंचमी एकाच दिवशी सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि श्रावण महिना आपल्याकडे ना खूप पवित्र असा मानला जातो, खूप पवित्र असा सण आहे हा. आणि नागपंचमी आली की श्रावणाची चाहुली आपल्याला माहिती आहे की लागतेच लागते. निसर्ग खरंच ह्यावेळेस ना हिरवागार असा होतो ह्या श्रावणापासून. खूप छान हिरवगार, जिकडे बघेल तिकडे तुम्हाला हिरवगारच निसर्गामध्ये तुम्हाला दिसेल. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः ह्या नागपंचमीला किंवा ह्या श्रावण महिन्याला किंवा येणाऱ्या सगळ्या सणांना खूप महत्त्व आहे. आणि श्रावण महिना चालू झाला की सगळ्या सणांची ना रेलचेल चालू होते. आणि ह्या महिन्यात जास्तीत जास्त माणसं भक्तीकडे वळतात. जास्तीत जास्त माणसं म्हणजे घरामध्ये बघा आता सगळ्यांच्या सत्यनारायणच्या पूजा वगैरे असतील किंवा कोणी आपल्याकडे कॉर्ण्या पूजतात बघा. कॉर्ण्या म्हणजे ते जसं सुवासिनी असतात ना तसं कुमारिकांना पूजन केलं जातं. ते कुमारिका पूजन पण ह्यावेळी केलं जातं. कोणी कोणी गुढीपाडव्याला करतं, पण आता हल्ली म्हणजे असं श्रावण महिन्यातच केलेलं चांगलं असतं म्हणून ते श्रावण महिन्यातच आता सगळेजण करतात. तर माझ्या घरात तर सातेसरा नाही आहे, त्यामुळं आम्ही तर काय करत नाही. ज्यावेळी सातेसरा बसवतील त्यावेळी आम्हाला पण ते लागू होईल की बाबा त्या कुमारिका किंवा सुवासिनी पूजन त्याचं लागू होईल. तर काल भावाचा उपवास होता आणि भावाच्या उपवासासाठी मी धपाटे बनवले होते. तर हे सगळंच म्हणजे आता जो श्रावणापासून बघितला तर भावा बहिणींचं पण नात्यासाठी नाही खूप महत्त्वाचा ना हा सण. म्हणजे आता बघा की भावा बहिणीचा उपवासासाठी आपण आदल्या दिवशी आता नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास ठेवला, तोपर्यंत आता हे म्हणजे होतंय तोपर्यंत रक्षाबंधन येते. म्हणजे सगळं हे भावा बहिणींच्यासाठी किंवा आपल्या सगळ्या संस्कृती किंवा हे आपण सगळं आता ह्या महिन्यात ना तुम्हाला बघायला मिळेल. आणि खरंच आपण महाराष्ट्रीयन लोक खूप ह्या सणांना आणि खूप ह्या संस्कृतींना मानतो, म्हणून हे आता कुठं तर सगळं चाललेलं आहे. आपण आहे तोपर्यंतच आपल्या पिढीला, आपल्याला येणाऱ्या पिढीला सांगायच्या सगळ्या गोष्टी. पुढे आता ते करतील नाही करतील तो त्यांचा प्रश्न. आणि आपल्या लहानपणी ना शाळेत शिकवलं जायचं बघा की शेतकऱ्यांचा मित्र कोण, तर शेतकऱ्यांचा मित्र हा साप किंवा नागदेवता आहे असं शिकवायचे. त्यावेळेला मला तर एकटीला ना खरंच प्रश्न पडायचा की बाबा साप आणि हे किती भीतीदायक आहे. चुकून जर पाय पडला तर ते चावतात वगैरे आणि जर चावले तर आपण म्हणजे सर्पदंश झाला तर काय माणूस काय जगू शकत नाही अशी भीती मनात. आणि अजूनही मी घाबरते. पूर्वी मध्ये माझ्या घरी साप वगैरे आले तर मी माहिती किती घाबरले. समोर म्हणून कणी मी पांढरी साडी घातली आहे आणि खरंच सांगते ज्यांनी पांढरी साडी घातली आहे कणी आणि त्यांना चांगला अनुभव आला असेल की किती जपायला लागते. अगदी मी तर ना पूर्ण साडी वर करून असं दिवसभर धावपळ करते, कारण रोज तर मी साडी नेसत नाही. साडी नेसल्यावर मला काही काम जमतच नाही. पण आज पांढरी साडी आणि आज त्यात सगळं सणाचं म्हणजे ते कानूला वगैरे बघितलं ना खरं लागतंय. काय नाही काय त्याचा जरासं लागेल साडीला मी एवढं जपायला लागते ना, अक्षरशः भिवून आज कामं केलेत सगळे. तर असो आत्ता वाजले किती ते दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा 5:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. दिवस आमचा सगळा ते कानोल्यामध्येच गेला आणि पाऊस सकाळी थोडासा उघडला होता आणि आता बघा आणि परत चिखल करून गेलाय. चहा पहिला आता घ्यायचा. देवाला जायचंय पण राहुल गेलाय कोल्हापूरला आणि गाडीतून आम्ही सगळे एकत्र जाणार होतो. तर कधी येतोय ना त्यालाच माहिती. छान असं लागलंय बघा. आणि पोरांनी उपवास धरलेला नाही ना कधी आणि पहिल्यांदा धरलाय सगळ्यांनी श्रावण सोमवार. आर्णवने पण आणि जानूने पण. आणि कधी उपवास सोडायचा हे खाऊ का ते खाऊ का, हे चालते का ते चालते का, असं नुसतं दोघांचं चालू आहे. आता ती जाऊन दुकानात जाऊन चिप्स घेऊन आली. तिला कंट्रोल होऊन झाले ती म्हणजे आता बस आता मी सोडतो उपवास असं काय चालू आहे बघा आमच्या घरात. त्यामुळे म्हटलं थांबा बाई चहा देते, चहा घ्या आणि मग बघू तिथून पुढे काय करायचं. देवाला जायचं आहे म्हणून तटवले सगळ्यांना. देवाला पहिला जाऊन येणार. आता राहुल कधी येतोय ते काय मला माहिती नाही अजून. बाकीचं सगळं झालं. एकीकडे मी इकडे भात लावलाय कुकरला, पुलाव केलाय आज, कारण चपाती भाकरी वगैरे काही नाही चालणार म्हणून आज काय नाही केलेलं. एकीकडे आपण हे कानोले केलेले आहेत तांदळाच्या पिठाचे. इकडे बघा जे उकडीचं पीठ राहिलेलं ना कानोल्याचं त्याचं आम्ही असे बिंडुकळे केलेले. बिंडुकळे ह्याच्यामध्ये चटणी थोडी घातली आहे आणि मिरची वगैरे चेचून लसूण वगैरे घालून हे केलेत. हे पण छान झाले, हे तयार झाले. इकडे चहा पण आमचा तयार झाला नाही तर चहा घेतो मस्तपैकी आणि मग पुढचं बघू. आणि ही जी मी आज साडी घातलेली आहे ना ती मी माझी एक मैत्रीण आहे जयश्री माने म्हणून, गावातच आहे त्यांचं म्हणजे घरातल्या घरात स्टोर आहे त्यांचं आणि सेल करतात ऑनलाईन वगैरे. तुम्हाला त्या साड्या वगैरे देऊ शकतात. तर त्यांच्याकडूनच मी घेतलेल्या बऱ्याचशा साड्या माझ्या ना त्यांच्याकडल्याच आहेत. आणि हे ब्लाऊज जे शिवले त्यांनी एका रात्रीत मला ब्लाऊज शिवून दिले बघा. तासाभरात शिवून दिले आणि छान असं ब्लाऊज पण शिवून दिले. बोटनेकमध्ये शिवलेला आहे आणि छान मला तर खूप आवडलं. तर कोणाला हवा असेल
तर जयश्री माने यांच्याशी संपर्क साधा. कोणाला हवा असेल तर नंबर पण मी देईल त्यांचा. तर छान असं साडी त्यांच्याकडून घेतलेली आहे. तर आपल्याकडे अशी प्रथा आहे ग्रामीण भागामध्ये की शेती म्हणजे शेतकरी जो आहे तो तर शेताकडे वगैरे आज जात नाही किंवा शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं काम करत नाहीत. खुरपणी किंवा नांगरणी वगैरे कुठलाच प्रकार आज शेतामध्ये केला जात नाही किंवा भाजी वगैरे सुद्धा वेळतीने चिरल्या जात नाहीत. तव्यावरती अन्न शिजवले जात नाही. त्यामुळे तर आपण उकडीचे पदार्थ सगळे बनवत असतो. कारण आपल्या हातून काय होतं की कोणत्याही जीवाला अगदी छोट्या मोठ्या इजा म्हणजे होऊ नये त्या जीवाला, त्यासाठी आपण ना घरोघरी ही पाळणूक करतो. या दिवशी काहीच म्हणजे कुठलीच कामं करत नाही आपण. आणि आठवते का आपल्या लहानपणी ना आज तर मुलांना सुट्टी आहेत पण आपल्या शाळेला ना त्यावेळेस लहानपणी आपल्या सुट्टी नसायची आणि आपण ना वहीमध्ये नागोबाचं चित्र वगैरे काढून घेऊन जायचो. त्याच्यावरती हळदी कुंकू अगरबत्ती गुळ वगैरे सगळं शाळेत घेऊन जायचो ना आपण. पण आता काहीच प्रथा नाही आहे आणि त्यावेळेला किती उत्सुकता असायची आपल्याला शाळेत जायला. खरंच खूप भारी होते ते आपले दिवस. तर फायनली सगळेजण तयार झालेलो आहोत आणि आम्ही चाललोय आता स्वयंभूवाडीसाठी. तर राहुल शामल आणि आम्ही इकडचे सगळेजण चाललोय आणि त्यांच्याच गाडीतून चाललेलो आहे. सकाळपासून वाट बघून जायचं करत आता ही वेळ आली बघा. संध्याकाळ झालेली आहे. जवळपास किती वाजले ग? अजून माझं आवरलंय. केस फक्त बांधायचे आहेत आणि यांची अजून तयारी चालूच आहे. रिया तुझं आवरलं? अजून दिदीचं आवरायचंय. दिदी आवर पटपट पटपट. तर आम्ही सगळेजण चाललोय आता स्वयंभूवाडीतच. आता डायरेक्ट आपण भेटू. केस फक्त बांधायचे राहिलेत माझे. हा हो माझं झालंय. तुमचं झालंय का? तर देवाला जाण्याआधी मी घरच्या देवाला ना जो काही नैवेद्य आपण बनवलेला आहे तो पण मी दाखवून घेतलेला आहे. एक एकच राहू दे. चालू चप्पल माझं पाठीमागं राहिलं. काय आहे चालू आहे? का परत आलास रे? का परत आलास? परत का आलास? घ्या 2 छत्र्या जवळ पण घ्या. दारुगुडा मगापासून लक्षात नाही आलं. ती किल्ली घे. नको द्या. असू दे. भिजली तर असू दे पण असू दे ना. असू दे सेफ्टीसाठी घ्या. दोन्ही पण घे रे यार नाव. तर ताईनं नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो भावाचा उपवास पकडला जातो ना तो का धरला जातो ना तो मी एका माझ्या भाषणात आलेला आहे. ते मी तुमच्याशी पुढे शेअर करते. आम्हाला घ्या की. आम्हाला घ्या. गणेशवाडीचा रस्ता इम्पॉर्टंट हायवे. स्पेशल हायवे की अजिबात पोटातलं पाणी हलत नाही. अजून काही कमेंट तुमच्या? मेन रोड गणेशवाडी असा रस्ता होणे नाही. हा एकदा रस्त्यावरून याल तर पुन्हा याल. बर. तळे एकच तलाव नाही आमच्या गावात. भरपूर तलाव आहे. फेमस गणेशवाडी रस्ता. हा बरोबर. नाही कंबरदुखीचा. तर जोक सपाट खरंच आमच्या गावचा रस्ता ना खरंच खूप घाण आणि खरंच खूप खराब झालेला आहे. आता तो कधी करतात ना ठिकठिकाणी झालं आहे पण बऱ्यापैकी आत मेन रोड आहे. गावात एंट्री करावी लागते. तर बिडशेडला जाणारा रस्ता चांगला आहे पण आत गावात येणारा रस्ता ना खरंच खूप खराब आहे. तर असो मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं तसं ना मला माझ्या वाचनात आलं होतं की बहीण भावाचा का उपवास धरते नागपंचमीच्या आदल्या दिवशी. तर पौराणिक कथा आहे. आता मला माहिती नाही की ती खरी आहे का खोटी आहे पण वाचनात आली आहे त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करते.
कोणाला माहिती असेल नसेल, म्हणून मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं म्हणून शेअर करते. तर काय झालं होतं माहिती आहे का, की एका ठिकाणी ना एका शेतात म्हणजे बहीण भाऊ ना दोघेजण काम करत होते आणि भावाच्या पायाला ना अचानक सापाने दंश केल्यानंतर बहीण तिथे एकटीच होती आणि तिनं खरंच मनापासून ना त्या नागदेवतेला म्हणजे असं रडून दंगा घालून ना मनापासून श्रद्धेनं तिला म्हणजे माझ्या भावाला ठीक करा वगैरे असं म्हणजे तिनं वर मागितलं आणि त्याच्यानंतर खरंच ते नागदेवतेनं प्रकट झाली आणि त्याच्या भावाला बरं केलं आणि म्हणजे दीर्घायुष दिलं. त्यामुळे ना आणि असंही सांगितलं होतं की बहिणीने भावासाठी जर उपवास धरला तर भावावरती कोणतंही संकट येणार नाही किंवा सर्पदंश वगैरे असलं काय होणार नाही. त्यामुळे बहीण भावासाठी जो उपवास धरेल त्याच्यासाठी, त्याच्या आयुष्यासाठी, त्याच्या संकट त्याच्या आयुष्यातली सगळी दूर होतात. म्हणून ती अशी देवाकडे नागदेवतेकडे प्रार्थना करते. म्हणून म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमी दिवशी उपवास पकडला जातो बहिणीने भावासाठी. तर मी हे वाचनात आलेलं आहे माझ्या, ते आता खरं आहे की खोटं हे मला माहिती नाही, पण असो त्यात जे सांगितलेलं आहे ती तर श्रद्धा खरी आहे की आपल्या भावाच्या आयुष्यातली सगळी काही संकटं असतात ती दूर व्हावीत यासाठी बहीण प्रार्थना करते, हे महत्त्वाचं. तर असो मध्ये मगाशी मी तुम्हाला दाखवलं तिथं आम्ही एक कपाट घ्यायचं होतं राहुलला, फर्निचरच्या मॉलमध्ये गेलो होतो. ते सांगरोळमध्ये आहे आणि खूप छान म्हणजे कपाट वगैरे आहे. तिथूनच आम्ही बेड तयार करून घेतलेला आहे आणि खरंच खूप छान ते दुकान आहे. एकदा तिथं अवश्य भेट द्या. त्याच्यानंतर आम्ही स्वयंभूवाडी ह्या देवस्थानी गेलो आणि स्वयंभूवाडीच्या देवस्थानी ना आल्यानंतर मला अचानक ओळखेनाच मंदिर, कारण मी फक्त लहानपणी मी तुम्हाला काय म्हटलं की रिया एवढी होते ना त्यावेळेस माझी जी चुलती आहे आईनं मला ना हाताला धरून ना घेऊन गेली होती. म्हणजे त्यावेळी बस वगैरे नव्हत्या जास्त, त्यावेळेला आम्ही चालत गेलो होतो. आता तिनं कुठून नेलेलं हे मला माहीत नाही, शॉर्टकट असेल त्यावेळेस कदाचित. आणि फक्त गाभारा होता आणि असं ओल्डमध्ये मंदिर होतं आणि मंदिराच्या दारात ना एक भलं मोठं झाडही मला आठवते त्यावेळेस आणि चालत आलेलं मला तेवढंच आठवते, बाकी काय आठवत नाही. आणि आता गेल्यानंतर मंदिर मला अक्षरशः ओळखेनाच. स्वयंभूची मूर्ती मी त्यावेळेला पाषाणमध्ये बघितली होती, आता त्याच्यावरती पितळेचं म्हणजे असं मुखवटा वगैरे बसवलेला आहे आणि खरंच खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. अगदी मन प्रसन्न झालं. खूप गर्दी होती आणि मंदिराच्या बाहेर बघा अक्षरशः किती नारळाच्या शेंड्या वगैरे पडलेल्या आहेत, किती मग लोक येऊन गेले असतील, किती नारळ वाढवले असतील. आणि दर ह्याला रविवारी येऊन ना इथे मंदिरात दर्शन घेऊन जातात लोक, भरपूर गर्दी असते. आणि हे इकडे मी आत आहे तोपर्यंत हे गजरेवाल्याजवळ येऊन थांबलेले, कारण मोगऱ्याचा गजरा माझ्यापेक्षा जास्त ह्यांना आवडतो, त्यामुळे गजरे घ्यायसाठी हे येऊन थांबले. त्याच्यानंतर त्यांनी मला घेऊन पण दिले, श्यामलला आणि मला त्यांनी घेऊन दिले. त्याच्यानंतर आम्ही गजरे घेतले, घातले आणि त्याच्यानंतर मग काय उपवास. आणि वाजले होते जवळपास आता ना 9, 9:15 झाले असतील, इतके झाले होते. आणि मुलांचा उपवास सकाळपासून अक्षरशः भूक लागली होती अशी करत होते. त्यामुळे आता म्हटलं की ठीक आहे राहू दे, आपण डायरेक्ट आता काय तर खाऊनच घेऊया, त्याच्यावरतीच उपवास सोडूया. आता बाहेर गेल्यानंतर आपण म्हणजे दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर उपवास सोडतोच ना, त्याच प्रकारे म्हटलं जे काय आहे ते लाईटली तुम्ही खावा, तुम्हाला काय हवं ते, नंतर आपण घरी गेल्यानंतर आणि जेवू. म्हणून मग ठीक आहे, तिथंच मग पोरांनी वगैरे सगळा नाश्ता करून घेतला आम्ही. मोगऱ्याचा गजरा ना खरंच खूप छान होता, अगदी असं वास घमघमाट सुटला होता. कधी केसात माळतोय असं झालं होतं, त्यामुळे पहिला तर तो केसात माळला आणि आम्ही इकडे रगड्यावरती ना आमचा अक्षरशः आम्ही उपवास सोडलाय. रगडा साडी सांगशील चमचे घ्याने. आत्ता आलोय बघा आम्ही आणि जवळपास मला 10 मिनटं कमी आहेत इतकं झालंय आणि अजून आम्ही जेवायचंय. आता त्या काय खाल्लो आपण ते रगड्यावरती आम्ही उपवास सोडलाय, पण घरात सगळं केलेलं आहे, तर आता थोडं खाऊन घेणार आहे आम्ही. पण वाजलेली किती तुम्हाला दाखवतो आणि आम्ही आत्ता जेवायला. हे बघा 10ला 10 मिनटं कमी आहेत आणि स्वयंभूवाडीसनं आम्ही आत्ता आलोय. तर स्वयंभूवाडीत गेल्यानंतर ना खरंच खूप भारी वाटलं. खूप वर्षानंतर म्हणजे अगदी लहान होते तेव्हा गेलेली नाही, आता मी पहिल्यांदा बघितले. सगळं काही चेंज झालेलं, खूप मोठा बाजार पण होता, कदाचित यात्रा होती तिथं म्हणून एवढी गर्दी होती, पण खरंच खूप छान वाटलं. तर चला आता व्हिडिओचा एंड आता मी इथंच करते, पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.